ओके. तर आता आपल्याला आपला एम काय आहे की आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एमपीएससी सेवा पास करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण ते कसं सुरू करायचं? तर आधी आपण त्याच्यासाठी सगळ्यात आधी सगळ्यात पहिला टप्पा जो त्याचा राहील तो राहिला आहे तुमचं माइंडसेट. म्हणजे आता तुमचं माइंडसेट कसं आहे, तुम्ही काय आधीपासूनच त्याच्यामध्ये जितके अटेम्प्ट दिले आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला किती वर्ष आहेत ते सगळं तुम्ही आधीपासूनच ठरवून ठेवलं आहे की अ, मी इतके इतके वर्ष प्रिपरेशन करील. तर आपल्याला तो सगळ्यात आधी माइंडसेट बदलायचा आहे आणि आपला एम असला पाहिजे की आपलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये ते सिलेक्शन झालं पाहिजे. तर दिस शुड बी युअर माइंडसेट आणि त्या हिशोबानेच तुम्हाला त्याची प्रिपरेशन करायची आहे. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही तो माइंडसेट इन्कल्केट म्हणजे कसा करायचा आपण त्याच्यावर चर्चा करूया. ठीक आहे. तर आता मला सांगा की सपोज मी तुम्हाला म्हणतो की हे तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला पास करायची आहे एक्झाम, तर तुमच्या हिशेबाने त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय आहे? तुमचा काय सगळ्यात मोठा चॅलेंज आहे त्याच्यामध्ये? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. चॅट बॉक्स मध्ये लिहा तुमचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय आहे. जर मी म्हणतो की ही एक्झाम सर खूप सोप्या प्रमाणे तुम्ही पास करू शकता पहिल्या अटेम्प्ट मध्ये, तर तुमचा त्याच्यात सगळ्यात मोठा चॅलेंज काय आहे? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अच्छा, ऍप्टिट्यूड मध्ये चॅलेंज आहे. ओके, देवेंनी म्हटलं आहे. तर हा जो ऍप्टिट्यूडचा पेपर असतो हा फक्त क्वालिफाईंग असतो आणि तोही प्रिलिम साठी. तर त्याच्यामध्ये काहीच चॅलेंज नाही आहे. त्याच्यामध्ये बेसिक लेवलचं विचारलं जातं. त्याच्यामध्ये रिझनिंग असतं, मॅथ्स असतं आणि कॉम्प्रिहेन्शन असतं. तर बऱ्याच लोकांना मॅथ्सचा एक फोबिया असतो आणि तो फोबिया ठेवण्याचा काहीच कारण नाही, कारण पहिली गोष्ट त्याच्यामध्ये जी मॅथ्स असते ती मॅथ्स कधीच अल्जेब्रा कॅल्क्युलस आणि तशी मॅथ्स नसते. ती ऍप्टिट्यूड बेस्ड मॅथ्स असते. म्हणजे जसं स्पीड टाइम डिस्टन्सची प्रश्न राहतील, मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस काढणे वाले प्रश्न, मग पर्सेंटेजेस असे खूप इझी प्रश्न असतात ते होऊन जातात. आणि सपोज तरी तुम्हाला ते नाही करायचे आहे पण तुम्हाला फक्त 33% मार्क्सच आणायचे आहे, तर ते तुमच्या ह्याच्यावरही होतात, डेटा इंटरप्रिटेशन, कॉम्प्रिहेन्शन आणि त्याच्यावरही क्वालिफाय होऊन जातं. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते करायची काही गरज नाही आहे. तेव्हा माझ्या मते आता जो नवीन पॅटर्न झाला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज मुलांचा जो राहणार आहे तो राहणार आहे उत्तर लेखनाचा. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहिता आली पाहिजे. कारण कसं आहे, जर तुम्हाला आन्सर्स नाही लिहिता आली तर ही पूर्ण एक्झाम बेकार आहे. आणि आन्सर्स रायटिंग प्रॅक्टिस तुम्हाला ही सुरुवातीपासूनच करायची आहे. ठीक आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये पुढे बघूया की आपण एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचे म्हणजे स्वरूप काय आहे, कसे स्वरूप आहे त्याचे, त्याच्यावर थोडी चर्चा करूया. तर एमपीएससी राज्यसेवा जे आहे परीक्षेचे आता 3 टप्पे आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परीक्षेचे टप्पे 3 टप्पे म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 त्याचे मुख्य टप्पे आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक समजा त्याच्यामध्ये कोणी एडिट नका करू प्लीज. हा. तर त्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला एक खूप मोठा आधीपासूनच एक अ, हे असतो की एक भीती असते की फक्त हुशार मुलं त्याच्यात सिलेक्ट होतात किंवा तुम्हाला असामान्य क्षमता पाहिजे त्याच्यामध्ये सिलेक्ट होण्यासाठी. तर तसं काहीच नाही आहे. हे बघा, ही एक्झाम खूप सामान्य लोकांसाठी आहे, म्हणूनच ह्याला सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतात. आणि आता जसं आमचा युपीएससीचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये कसं आहे, युपीएससी मध्ये तुम्ही बघाल बरेच आयआयटीचे मुलं सिलेक्ट नाही होत, आयआयटी आयआयएम चे पासआउट सिलेक्ट नाही होत. पण असे सामान्य मुलं एकदम रुरल बॅकग्राऊंडचे आणि मराठी मीडियम किंवा बंगाली मीडियम तशी मुलं सुद्धा युपीएससी पास होतात. तर असं काहीच नाही आहे की ही एक्झाम हुशार लोकांसाठी आहे. त्याचा सिलेबसच तसा ठेवला आहे त्यांनी. आणि त्याची एलिजिबिलिटी पण जी आहे ती बेसिक 35% मार्क्स आहे. जर त्यांना असं खूप असे असामान्य बुद्धिमत्तेचे लोक हवे असते, तशी माणसं हवी असती, तर त्यांनी मग त्याचा क्रायटेरिया वर ठेवला असता ना.
तर तसं काहीच नाही आहे. दिस एक्झाम इज फॉर एव्हरीवन, एनीवन अँड एव्हरीवन कॅन क्रॅक दिस एक्झाम. ओके. तर आपण आपण ह्याच्यामध्ये त्याचा विचार नाही करायचा. मग परीक्षेचे टप्पे जे आहे, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, तर त्याच्यामध्ये कसं आहे की प्रिलिम्स जी आहे ती एक क्वालिफाईंग टाईपची एक्झाम असते. म्हणजे प्रिलिम्स मध्ये तुम्हाला ह्याची काहीच म्हणजे आन्सर रायटिंगची गरज नाही, आणि प्रिलिम्सचे मार्क्स तुमच्या फायनल सिलेक्शन मध्ये ऍड सुद्धा होणार नाही. तर म्हणून आपल्याला त्याची प्रिपरेशन नेहमी कशी करायची आहे, ज्याचे मार्क्स ऍड होणार त्यांनी. तर आपण ते कसं करायचं? आता हे बघा, प्रिलिम्स आणि मेन्स ह्याच्यामध्ये जो मुख्य डिफरन्स आहे, मी एक एक दुसरी पीपीटी शेअर करतो ह्याच्यासोबत, एक मिनिट. ही पीपीटी, ही स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, तुम्ही ह्याच्यामध्ये बघा. ह्याच्यामध्ये आता मेन्स मध्ये आधी कसं होतं, आधी आधी एमपीएससीच्या पॅटर्न मध्ये कसं होतं, तुम्हाला फक्त हे 4 जीएस चे पेपर्स होते. आणि ते जे पेपर्स आहेत, ते ते जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एमसीक्यू पॅटर्न होतं आधी एमपीएससीच्या मेन्स मध्ये. पण आता कसं झालं आहे, त्यांनी हे पेपर्स, ही पूर्ण एक्झाम जी आहे ती त्यांनी युपीएससीच्या पातळीवर केलेली आहे, आणि ही मेन्स एक्झाम त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह केली आहे. तर आता त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हे 4 जीएसचेच पेपर्स नाही ठेवले, त्यांनी त्याच्यामध्ये निबंध लेखनाचा पेपर देखील ठेवलाय, एसे रायटिंग, आणि एक तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावा लागेल, ज्याचे 2 पेपर्स राहतील. कळलं? तर असं करून ही 1750 मार्क्सची, म्हणजे 250 मार्क्स इच, 1750 मार्क्सची ही एक्झाम झालेली आहे. आणि 275 गुण इंटरव्ह्यूचे आहे, आणि फायनल सिलेक्शन तुमचं 2025 मधनं होणार आहे. तर 2025 टोटल मार्क्स आहे, ज्याच्यामधनं तुमची फायनल सिलेक्शन होईल. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असं बघाल तर 1750 गुण म्हणजे मेजर वेटेज फक्त मेन्सचा आहे. तर आता तुमचं सिलेक्शन कसं होईल? तुमचं सिलेक्शनचं बेसिसच हे राहणार आहे की त्याच्यामध्ये तुम्ही उत्तरं कशी लिहिता. तुम्हाला आन्सर रायटिंग जर नाही आली तर ही एक्झाम देण्याचा काहीच फायदा नाही आहे. म्हणूनच तुम्हाला उत्तर लेखनाचा सराव रोजच करावा लागेल. तर आपण आपण तुम्हाला सगळं प्रत्येक सब्जेक्टचे किंवा उत्तरं कशी लिहायची त्याच्यावर पूर्ण मार्गदर्शन देऊ. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, उत्तरं फक्त तुम्हाला लिहिताच नाही आली पाहिजे, ती तुम्हाला फास्ट, वेगाने लिहिता आली पाहिजे. कारण तुम्हाला समजा उत्तर चांगलं लिहिता येतही असेल, पण तुम्ही ते खूप वेळ लावून लिहाल तर तुमचा पेपर पूर्ण नाही होणार. आणि पेपर पूर्ण नाही झाला तर तुम्हाला मग काय फायदा? मग तुम्ही असेही सिलेक्ट नाही होणार. म्हणजे सपोज तुम्ही असा विचार करा, तुम्हाला सगळे येतं आणि तुम्ही सगळे खूप छान आन्सर्स लिहू शकता. पण 3 तासाच्या ऐवजी तुम्ही ते आन्सर 6 तासामध्ये लिहिणार, म्हणजे 3 तासामध्ये तुम्ही अर्धाच पेपर सोडवू शकणार. मग त्याला काय अर्थ आहे? मग तुम्ही तरी रेसच्या बाहेर गेले. तर म्हणून तुम्हाला आन्सर्स तर लिहिता आलीच पाहिजे, पण ती खूप फास्ट सुद्धा लिहिता आली पाहिजे. तर हे कसं आहे की ओव्हरनाईट ह्या स्किल्स डेव्हलप नाही होत. त्याच्यासाठी तुम्हाला नियमितप्रमाणे प्रॅक्टिस करत राहावं लागेल, आणि मग पुढे जाऊन 3-4 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी एक चांगला कॉन्फिडन्स येतो. आणि मग तुम्ही ते आन्सर चांगल्याने लिहू शकता आणि फास्ट पण लिहू शकता. तर नेहमी लक्षात ठेवायचं की ह्याची प्रिपरेशन नेहमी तुम्हाला आन्सर रायटिंग सोबतच करायची आहे. ठीक आहे. ओके. तर आपण आपल्या त्या माइंड मॅप्सवर परत जाऊया. आणि आता आपण हे बघू की तुम्हाला त्याच्यामध्ये अजून पुढे काय काय करायचं आहे. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत चर्चा केली की पहिल्या पहिल्या प्रयत्नात मिळण्याची तुमची मानसिकता कशी असायला हवी. तर पहिली गोष्ट तर हीच आहे की तुम्हाला त्याच्यात आधीपासूनच की तुमच्याजवळ किती अटेम्प्ट आहे आणि किती वर्ष आहे, तुमची कुठली कॅटेगरी आहे, ते सगळं विसरून जायचं आहे. तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट मध्येच ही एक्झाम पास करायची आहे, तसंच तुम्हाला स्वतः गृहीत धरून घ्यायचं आहे. आणि मग त्या हिशेबानेच आपण आपला अटेम्प्ट सुद्धा प्लॅन करायचा. असं आवश्यक नाही आहे की तुम्ही येणाराच अटेम्प्ट दिला पाहिजे. जर तुमच्याजवळ एजचा ऍडव्हान्टेज असेल, जसं तुम्ही 20s मध्ये वगैरे असाल, एमपीएससी मध्ये कसं आहे की इव्हन म्हणजे एज लिमिट पण खूप जास्त आहे, म्हणून त्याच्यामुळे पण लोकांना काय वाटतं, ते निवांत होऊन जातात. म्हणजे मी असं नेहमी बघितलं आहे, स्पर्धक निवांत होऊन जातात जेव्हा त्यांच्याजवळ खूप सारे अटेम्प्ट असतात, खूप सारे वर्ष असतात. त्यांना वाटतं की ठीक आहे, करून घेऊ करून घेऊ, आणि ती
ते फायनली करण्यासारखं ती वेळ कधी येतच नाही. म्हणजे तो आयडियल अटेम्प्ट कधीच नाही येत. म्हणून तुम्हाला कसं, आता सपोज 2025 सुरू आहे, तर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा, जर 2025 मध्ये ही एक्झाम दिली तर मी फायनली सिलेक्ट होईल का? नॉट ओन्ली फायनली सिलेक्ट, तुम्ही टॉप 10 मध्ये याल का? तुम्ही त्या दृष्टिकोनाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर पाहिजे तर तुम्ही थांबून अटेम्प्ट द्या, पण तोच अटेम्प्ट द्या ज्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट व्हाल. मग तुम्हाला कसं कळेल की तुम्ही सिलेक्ट व्हाल की नाही? तर तुमचं जर मेन्सची प्रिपरेशन विथ 4 रिव्हिजन्स, त्याचा बेंचमार्क आपण कसा ठरवायचा? जर तुमची मेन्सची प्रिपरेशन विथ रिव्हिजन कंप्लीट झाली आहे, विथ 4 रिव्हिजन्स बिफोर प्रिलिम्स, म्हणजे जेव्हा पण प्रिलिम्स एक्झाम राहील त्याच्या आधी तुमची मुख्य परीक्षेची पूर्ण तयारी, म्हणजे रिव्हिजन सोबत जर झालेली असेल, तर तुम्ही तो अटेम्प्ट द्यायचा. आणि तुम्ही तो अटेम्प्ट दिला तर तुम्ही नक्कीच सिलेक्ट व्हाल. माझ्या ज्या पण स्टुडंट्सनी ही मेथड फॉलो केली आहे त्यांचं युपीएससी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर म्हणून तुम्ही बाकीच्यांसारखी भेडचाल नाही करायची, सगळे अटेम्प्ट देताय म्हणून तुम्ही पण अटेम्प्ट द्यायचा, तसं आवश्यक नाही आहे. हे बघा, जी कमिशन असते, जसं युपीएससी आहे किंवा एमपीएससी आहे ना, तर त्यांचं काम आहे दरवर्षी एक्झाम घेणे. ओके, ते त्यांचं काम करतात. तुम्ही तुम्ही आपलं काम करा. तुम्ही कसं, तुम्ही सिलेक्शन व्हायसाठी तुम्हाला जे लागतं आधी त्याचं पूर्ण प्रिपरेशन करा, एक्झाम द्या आणि सिलेक्ट होऊन जा. ही इतकी सिंपल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्येच लोक गोंधळतात आणि चुकीचे निर्णय घेतात आणि वर्षानुवर्ष मग तेच करत राहतात. जर तुम्ही अटेम्प्ट वर अटेम्प्ट देत राहाल तर दॅट इज अ परफेक्ट रेसिपी, की तुम्ही कमीत कमी 5-7 वर्ष हे करत राहाल आणि तरी तुमचं होईल याची काहीच गॅरंटी नाही आहे. जर तुम्ही आधीपासून अटेम्प्ट प्लॅन केला आणि त्या हिशोबानेच तयारी सुरू केली, तर तुमचं सिलेक्शनचे 90% चान्सेस आहेत. 90 काय 100%च आहे. मी थोडं 10% कमी सांगितलं. ओके, तर नाव आता आपण पुढे सरकूया. म्हणजे त्याच्यामध्ये मग आपण शेवटी तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण घेऊ. तर आपण आता आता आधी आतापर्यंत तर आपण ह्याचा इंट्रोडक्शनचा पार्ट केला. आता आपण येऊ की हा तुमचा यशाचा रोड मॅप एक्झॅक्टली कसा असला पाहिजे. ठीक आहे, तर ह्याचे आपण 3 पार्ट्स आहेत. 3 पार्ट्स मध्ये हे आपण आपल्याला बघायचा. हा इनफॅक्ट हा सगळ्यात मोठा सेक्शन आहे आपल्या पूर्ण प्रेझेंटेशनचा. तुम्ही हा जो माइंड मॅप आहे हा बघा, हा किती मोठा आहे. आपल्या पूर्ण प्रेझेंटेशनचा हा सगळ्यात मोठा सेक्शन आहे. कारण शेवटी तुम्हाला यश मिळवायचं आहे. इथे ही हॉबी म्हणून ही एक्झाम नाही द्यायची आहे. हॉबीज पूर्ण करायसाठी आपल्याजवळ पूर्ण आयुष्य पडलं आहे. आपण ते कधीही पूर्ण करू शकतो. पण आधी आपल्याला ही एक्झाम पास करायची आहे. आणि मी जे हे सगळं सांगतोय, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही दिस इज नॉट ओन्ली फॉर एमपीएससी. हे ही सगळ्या एक्झामसाठी ही प्रणाली कामी येईल. म्हणजे युपीएससी, हेच पॅटर्न तुम्हाला युपीएससी मध्ये सुद्धा वापरायचा आहे. तर आता आपण आपला जो मेन हा सेक्शन होता, दॅट इज यशाचा रोड मॅप. आता तुमचा रोड मॅप कसा असला पाहिजे ह्या पूर्ण एंटायर प्रिपरेशन मध्ये, किंवा तुम्ही ते कसं गेलं पाहिजे, तर आपण याला एक एक करून त्याला हँडल करू. तर आपण पहिला त्याचा प्रिलिम्स मास्टरी प्लॅन. हे बघा कसं आहे, प्रिलिम्स नाही तो कुछ नाही म्हणतात ना, जसं युपीएससी मध्ये तुम्ही तुमचं प्रिलिमच नाही झालं तर तुम्ही पुढे कसं जाल? म्हणजे सर्वात आधी तर तुमचं प्रिलिम्स झालं पाहिजे, मग तुम्ही पुढची एक्झाम द्याल. तर तुम्हाला हे बघा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की अभ्यासाची सुरुवात कधीच प्रिलिम्स पासून नाही करायची. तुमचा एंड गोल तुमच्या लक्षात असला पाहिजे. तुम्ही नेहमी अभ्यास मेन्सच्या हिशोबानेच करायचा, आणि जर तुम्ही मेन्सचा सिलेबस व्यवस्थित पूर्ण केला तर असं कुठलंच कारण नाही की तुम्ही प्रिलिम्स पास नाही व्हाल. लोक काय करतात, जो माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, मी मागच्या 13-14 वर्षापासून हे शिकवतोय. 80% इव्हन दिल्लीला पण युपीएससी साठी प्रिपरेशनला जातात, इथे पुण्याला जातात, प्रिलिमचाच अभ्यास करत राहतात. अरे पण प्रिलिम क्लिअर करून तुम्ही कराल काय? आणि 2-3 वर्ष, 2-3 अटेम्प्ट मध्ये त्यांचं प्रिलिम क्लिअर होऊन पण जातं, पण त्याचा फायदा काय आहे? प्रिलिम्स क्लिअर करणं आपला हा एम बिलकुल अजिबात नसला पाहिजे. आपला मेन एम आहे मेन्स क्लिअर करणं, आणि फायनल अंतिम निवड तुमची झाली पाहिजे. तर म्हणून मला अभ्यास नेहमी मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनीच करायचा आहे, म्हणजे आन्सर रायटिंग सोबत. पण त्याशिवाय प्रिलिम्स क्लिअर करण्याचा पण आपल्याजवळ एक फुल प्रूफ प्लॅन हवा. तर
तर तो कसा राहील, तो प्लॅन कसा राहील, आपण त्याची थोडी चर्चा करूया. तर पहिले तर कसं आहे, त्याच्यामध्ये प्रिलिम्सचा जो अभ्यास असतो त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात. एक स्टॅटिक पार्ट म्हणजे ज्याला आपण स्थिर अभ्यासक्रम म्हणतो, आणि मग बाकी चालू घडामोडींची तयारी. तर ज्याच्यामध्ये तुमचं बाकीचं असतं, जसं करंट अफेअर्स. ठीक आहे. तर आता एमपीएससी आणि युपीएससीच्या करंट अफेअर्स मध्ये थोडाफार अंतर राहील, कारण एमपीएससी मध्ये थोडंफार ते महाराष्ट्र स्पेसिफिक सुद्धा विचारतील. तर असं तर आता कसं झालंय, ह्या नवीन पॅटर्नमुळे 90% सिलेबस ओव्हरलॅपच होतोय. फक्त हा करंट अफेअर्सचाच पार्ट आहे ज्याच्यामध्ये थोडं एमपीएससी मध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक जास्त राहील. ओके, पण थोडं राहील, असं नका समजू की ते पूर्णच महाराष्ट्राचे करंट अफेअर्स राहतील. ते थोडेफारच राहतील, बाकी तुम्हाला तेच जनरल करंट अफेअर्सच करायचे, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स, नॅशनल बजेट, इकॉनॉमी बद्दल है ना, इकॉनॉमिक सर्वे. मग इथे थोडा महाराष्ट्राचाही करावा लागेल. तर तुम्हाला चालू घडामोडी आणि स्थिर अभ्यासक्रम ह्याचा एक क्लिअर डिफरन्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि तर स्थिर अभ्यासक्रम तुम्हाला तुम्हाला तुमचा टाइम कसा डिवाइड करायचा आहे, की तुम्हाला स्टॅटिक पार्ट सुद्धा करायचा आहे आणि करंट अफेअर्स सुद्धा करायचा आहे. आपली एक ऍप आहे आता, ती मी त्याची लिंक मी पाठवून देईल ग्रुपवर. आपली एक ऍप बनवून आली आहे, ते त्याच्यामध्ये हे सगळं फ्री राहील. एनी वन कॅन एक्सेस इट. तर ते तुम्ही नक्की डाउनलोड कराल. ती मी लवकरच उद्या किंवा परवा ती आपल्या ग्रुपवर टाकून देईल. तर हे कळलं तुम्हाला, त्याच्यात दोन पार्ट्स असतात, स्टॅटिक आणि स्टॅटिक आणि आपलं हे करंट अफेअर्स. मग आपला नेक्स्ट हे आहे, नेक्स्ट टप्पा जो राहील तो आहे ह्याच्यामध्ये मग पुढे कसं जायचं. तर तुमचा जो स्टॅटिक पार्ट आहे, किंवा हा जो स्टॅटिक आणि चालू घडामोडींचा पार्ट आहे, तर स्टॅटिक पार्टची सुरुवात तुम्ही नेहमी एनसीआरटी आणि स्टँडर्ड पुस्तके ह्याच्यासोबत करायची. आता हे बघा, एनसीआरटी जी बुक्स आहेत, म्हणजे दे आर द बेस्ट फॉर स्टार्टिंग प्रिपरेशन. जर तुम्ही ऑलरेडी प्रिपरेशन केली आहे तर मग तुम्हाला एनसीआरटीची गरज नाहीये. पण इफ असं जर तुम्ही झिरो पासून सुरू करत आहात, तर एनसीआरटीची पुस्तकं वाचली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट तर ते लवकर होतं, कारण एनसीआरटीची पुस्तकं कोणासाठी असतात, ती शाळेतल्या मुलांसाठी असतात. तर तुमची एक पर्टिक्युलर एज आहे, तुमची एक मॅच्युरिटी लेवल आहे, ते एनसीआरटीची शाळेतली पुस्तकं तर फटाफट वाचून होऊन जातात. आणि मग तसं झाल्यावर एकदा तुमची एनसीआरटीचा एक बेस बनून गेला, तर त्याच्यामुळे तो कसं की तुमचा जो पुढचा अभ्यास राहील, म्हणजे जो थोडा हायर लेवलचा राहील, तिथे हा खूप कामी येईल. आणि एनसीआरटी वाचून घ्या एकदा तुम्ही, अभ्यास सुरू केला असेल आधी पण, तरी तरी पण तो वाचायला पाहिजे. तर त्यांनी कसं आहे की आपल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी क्लिअर होतात आणि बेसिक लेवलच्या होतात. आता सपोज हिस्ट्री आहे, आता समजा आपण आपलं फ्रीडम स्ट्रगल वाचतो म्हटलं, तर ते एनसीआरटी मध्ये पण आहे, आणि एनसीआरटी मध्ये पण आहे, आणि मग ऍडव्हान्स लेवलचं पण आहे, बिपिन चंद्रा आणि ते सगळं त्याच्यात. तर आपल्याला ते कसं करायचं आहे की त्याची सुरुवात बेसिक वरनं केली तर तुम्हाला त्याचं एक स्ट्रक्चर कळून जाईल पूर्ण फ्रीडम स्ट्रगलचा, म्हणजे कुठल्या टप्प्यांवर काय काय डेव्हलपमेंट झाल्या होत्या, मग कसं फायनली भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर मग तसं करून तुम्हाला एनसीआरटी मुळे एक चांगला बेस राहील. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर स्टँडर्ड पुस्तके जी राहतील त्याची मी एक लिस्ट तुम्हाला देईल. तुम्हाला तेवढीच पुस्तकं वाचायची आहे, आणि एक पीडीएफ फॉर्म्स मध्ये जे मटेरियल राहील तेवढं. तर तुम्ही रेग्युलर स्टडीज म्हणजे स्टँडर्ड बुक्सनी करायची, एनसीआरटीजनी, आपले नोट्स, आणि आपल्या सगळ्या रेग्युलर टेस्ट. तुम्ही एवढं पण जर वर्षभर फॉलो केलं, तुमचं पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन होऊन जाईल. आणि आपल्याला ऑफकोर्स आपल्या ज्या टेस्ट राहतील त्या रिटर्नच्या पण राहतील. त्याच्यासाठी एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर तुम्हाला स्कॅन करून त्याची फोटो पाठवायचे आहे, त्याचा तुम्हाला फीडबॅक मिळेल. ठीक आहे. मग चालू घडामोडींचा स्मार्ट पद्धतीने अभ्यासाचा एक 6 महिन्याचा प्लॅन ठेवायचा. तर तो कसा आहे की तुम्हाला काही मटेरियल तर आपल्या ऍपवरच तुम्हाला अवेलेबल राहील, त्याच्याशिवाय पण तुम्ही इन जनरल हे जे इलेक्ट्रॉनिक मीडियम असतात ह्याच्यावरनं पूर्ण अभ्यास, त्याच्यावर पूर्ण अवलंबून नाही राहायला पाहिजे. आपण थोडेफार म्हणजे डायरेक्ट प्रिंटेड मीडियावरनं पण वाचायला पाहिजे. तर तुम्ही न्यूजपेपर नेहमी वाचायचा. ठीक आहे.
आता असं आवश्यक नाही आहे की तुम्ही द हिंदू किंवा असे मोठे मोठे पेपर्स वाचायचे. तुम्ही तुमच्या लोकल भाषेतले पण कुठलेही न्यूजपेपर्स त्याचे एडिटोरियल्स वाचायचे. कारण सगळ्या न्यूजपेपर्समध्ये जे एडिटोरियल असतात ते बरेच विचारवंत लोकांनी लिहिलेली असतात. आणि त्याचे जे संपादक वगैरे असतात त्यांनी लिहिले असतात. कारण आणि न्यूजपेपरमध्ये ना अशा फालतूच्या बातम्या नाही वाचायच्या, की इकडे ऍक्सिडेंट झाला, मग इकडे हा क्राईम झाला, मग तिकडे मर्डर झाला आणि दंगे झाले. त्या अशा बातम्या वाचून आपला टाइम वेस्ट नाही करायचा. आपण नेहमी आपला दृष्टिकोन कसा वाढेल तशा बातम्या वाचायच्या. आणि बातम्या नाहीच वाचल्या तरी चालेल, तुम्ही फक्त एडिटोरियल वाचा. कारण एडिटोरियल लिहिणारी जी माणसं असतात ते नेहमी एका चांगल्या लेवलची लोक असतात, विचारवंत लोक असतात, मोठे मोठे संपादक असतात, गेस्ट असतात, जे जे ते आन्सर्स जे ते लेख लिहितात. तर त्याच्यामुळे आपला एक बराच म्हणजे काय म्हणतात, तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो ब्रॉड होतो. तर म्हणून ते सगळं वाचायचं. ठीक आहे. तर त्यांनी चालू घडामोडींचा पण तुमचा तो ऍड्रेस होऊन गेला. मग मग आपण ह्याच्यामध्येच स्थिर अभ्यास म्हणजे प्रिलिम्सच्याच हिशोबाने, तर प्रिलिम्स मध्ये होणाऱ्या प्रमुख चुका व त्या कशा टाळायच्या. तर आता हे बघा, प्रिलिम्स मध्ये होणाऱ्या ज्या मेन सगळ्यात मोठी चूक असते, की पहिली गोष्ट तुम्ही अभ्यास न करता प्रिलिम्स द्यायला गेले, हीच सगळ्यात मोठी चूक आहे. ठीक आहे. अटेम्प्ट आहे म्हणून द्यायचा नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना एक मोठा गैरसमज असतो, की आपण ह्या वर्षी अटेम्प्ट नाही दिला तर आपलं वर्ष वेस्ट होऊन जाईल. ते वर्ष तर तुमचं तसं पण वेस्टच होणार आहे. तुम्ही कुठे प्रिपेअर्ड आहात? म्हणजे काय, तुम्ही अटेम्प्ट देता म्हणून ते जे कमिशन आहे एमपीएससी किंवा युपीएससी, हे काय हार घेऊन उभे आहे का तुम्हाला सिलेक्शन करायसाठी? तुमचं सिलेक्शन करण्यासाठी तसं तर आहे नाही काही. तुमचं वर्ष वगैरे वेस्ट नाही होणार. वर्ष नाही, तुमचे वर्षानुवर्ष वेस्ट होतील जर तुम्ही अभ्यास न करता अटेम्प्ट देत गेले तर. सगळ्यात मोठी चूक तर हीच आहे की तुम्ही विदाऊट प्लॅनिंग अटेम्प्ट द्याल. हे बघा, ज्या ज्या गोष्टी मी इथे तुम्हाला सांगत आहे ह्या सगळ्या जर तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुम्ही असं पण 70-80% मुलांपेक्षा पुढे चालले जा. लोक काय करतात, एक्झाम वर एक्झाम देत राहतात दरवर्षी, मग अपयशी पण ठरतात आणि मग फ्रस्ट्रेट होतात. आपल्याला त्या चक्रीमध्ये नाही फसायचं आहे. आपल्याला एकच अटेम्प्ट द्यायचा आणि त्याच्यात सिलेक्ट व्हायचा, बस त्या दृष्टिकोनाने त्या ऍटिट्यूडने तुम्हाला ही एक्झाम देणं अत्यंत गरजेचं आहे. ओके. मग ही एक सगळ्यात मोठी चूक आहे. मग त्याच्याशिवाय प्रिलिम्स मध्ये कसं आहे की तुम्हाला एक स्मार्ट वे मध्ये थोडा अभ्यास करायचा असतो. तर त्याचं पण आपण तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग देऊ. ते कसं आहे की अं, जो सिलेबस असतो ना, जो पण अभ्यासक्रम असतो कुठल्याही परीक्षेचा, त्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक सेक्शन इम्पॉर्टंट नसतो. काही सेक्शन्स हेवीली रिप्रेझेंटेड असतात एक्झाम्स मध्ये प्रश्न विचारायच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आता सपोज आपण एक्झाम्पल घेऊ पॉलिटीचं. आता पॉलिटी तर इतकी मोठी आहे, मग त्याच्यामध्ये इतके सारे आर्टिकल्स आहेत. मग एवढं हे तर बघून तर कोणी असाच पागल होऊन जाईल आणि मग ते तर वर्षानुवर्ष वाचत राहील. अरे, सुप्रीम कोर्टाचे जजेस असतात मोठे मोठे, त्यांना पण पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स सगळे माहिती नसतील. पण माहिती नसतील म्हणजे माहिती असतील, पण त्यांना ते पाठ नसतील. तर ते तुमच्याकडनं अपेक्षित आहेच नाही नाहीतरी. तर तुमच्याकडनं त्याची एक अंडरस्टँडिंग अपेक्षित आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या सेक्शन्स मधनं प्रश्न विचारली जातात आणि विचारू शकतात, ह्याची तुम्हाला एक आयडिया असली पाहिजे. हे बघा, इट इज ऑल अबाउट डुईंग इट स्मार्टली. म्हणजे एक एक म्हण आहे, तुम्ही ऐकली असेल इंग्लिशमध्ये, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. कळलं? तर तुम्हाला तोच अभ्यास, तोच पाठ्यक्रम, तेच सगळं तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. आणि मग तसं केल्याने कसं होतं की तुमचा अभ्यास सुद्धा कमी होऊन जातो. म्हणजे तुम्ही जर मग ते तुम्हाला कळेल कसं की ते कुठून प्रश्न विचारतात. तर त्याच्यासाठी पीवाय क्यूचा अनालिसिस करायचा. पीवाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, मग ते प्रिलिम्सचे असू द्या किंवा मेन्सचे असू द्या, तुम्ही त्याचा एक अनालिसिस करायचा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सचा. मग त्या पीवाय क्यूच्या अनालिसिस मधनं तुम्हाला हे कळेल की तुम्ही जर मागच्या 20 वर्षाचे प्रश्न बघितले तर तुम्हाला हे कळेल, बऱ्याच सेक्शनचे प्रश्न तर कधी विचारलेच नाही. आणि ह्याची पण खूप शक्यता कमीच आहे की ते आता विचारतील, तर ते सगळं सोडून द्यायचं. तेच पाठ करायचे ज्याच्यामधून नियमितप्रमाणे प्रश्न विचारतात.
ओके. मग त्याशिवाय त्याशिवाय अजून एक प्रिलिम्स मध्ये मोठी चूक असते की काय करतात मुलं, सीसॅट साठी व्यवस्थित प्रिपेअर नाही करत. हे बघा कसं आहे, प्रिलिम्सचा पेपरच तुमचा, जीएसचा पेपर चेकच नाही होणार जर तुम्ही सीसॅट क्वालिफाय नाही झाले तर. तर म्हणून हे बघा, सीसॅटला टेकन फॉर ग्रांटेड नाही घ्यायचं. सीसॅट पण सीसॅट नेहमी आपल्या खिशात असलं पाहिजे. इनफॅक्ट प्रिलिमच आपल्या खिशात असलं पाहिजे नेहमी. तुम्ही जेव्हा एक्झाम द्यायला जाता तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की तुमचं प्रिलिम क्लिअर होणार आहे. पण प्रिलिम क्लिअर होण्यासाठी आधी तुम्हाला सीसॅट क्वालिफाय करावं लागेल. तर सीसॅट क्वालिफाय होईल, होण्यासाठी तुम्हाला त्याचं एक बेसिक हे तर ऍप्टिट्यूड जर तुमचा नसेल, हे बघा ह्याचा पर्पज काय आहे, हा ऍप्टिट्यूडचा पेपर का ठेवला आहे, पहिले पहिले तुम्ही ते जाणून घ्या. म्हणजे तो ह्याच्यासाठी ठेवला आहे की कुठलाही सिव्हिल सर्वंट म्हणजे ज्याचा पब्लिक कॉन्टॅक्ट येईल, सपोज तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झाले, डीवायएसपी म्हणून, सेल्स टॅक्स कमिशनर किंवा युपीएससी मध्ये आय एस आयपीएस म्हणजे तुम्ही झाले, तर जेव्हा तुम्ही कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स सोबत डील कराल, तर ते करताना तुमच्या समोर खूप सारे आव्हानं येतील. मग तुम्ही ते हँडल करण्यासाठी तुमच्यामध्ये ती बेसिक ऍप्टिट्यूड आहे की नाही आहे, ते टेस्ट होतं ह्याच्यामधनं. ठीक आहे. आणि तो बेसिक ऍप्टिट्यूड टेस्ट होतो, खूप हाय लेवलचा ऍप्टिट्यूड टेस्ट नाही होत, म्हणजे की तुम्हाला एखादा सायंटिस्ट लेवलचा ऍप्टिट्यूड आहे ना, आईन्स्टाईन सारखा तसं नाही, तो टेस्ट नाही करत आहे ते. तुम्ही पब्लिक डिलिंग साठी सक्षम आहात आहात की नाही आहात, ते ह्याच्यामध्ये फक्त ते ह्याच्यामध्ये फक्त टेस्ट होतं. तर म्हणून तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की सीसॅट क्लिअर करणं पण खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये आपण पुढे अजून जाऊया आपल्या ह्याच माइंड मॅप्स मध्ये. मग आता तो आपला जो नेक्स्ट हे आहे की पीवाय क्यू आणि सीसॅट ची रणनीती कशी असली पाहिजे. तर मी त्याच्यावर एक ब्रीफली चर्चा करूनच घेतली आहे की प्रिलिम्स मध्ये पीवाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स है ना, आणि त्याचं विश्लेषण त्याचं विश्लेषण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हालाच कळेल की प्रत्येक सेक्शन मध्ये कुठल्या कुठल्या एरियाज मधनं, क्षेत्रांमधनं प्रश्न जनरली विचारली जातात. तर आपण त्याच सेक्शन्सला मास्टर करायचं आणि बाकीचा पण हे करायचं, बाकीचाही अभ्यास करायचा. कसा आहे की तुम्हाला अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवावी लागेल, कारण जसं आता इतिहास आहे, तुम्ही सपोज हिस्ट्री वाचत आहे, एन्शंट इंडिया वाचत आहे, प्राचीन प्राचीन भारताचा इतिहास, तर तुम्हाला तो इतिहास तर पूर्णच माहिती पाहिजे ना, म्हणजे त्याची क्रोनॉलॉजी आणि हे. पण त्याच्यामध्ये काही काही गोष्टी तुम्हाला जास्त माहिती पाहिजे. तर तिथे हा पीवाय क्यू अनालिसिस कामी येतो. कारण जनरली सगळ्याच क्षेत्रांमधनं सगळ्याच गोष्टींचे प्रश्न विचारल्या जात नाही, ते अपेक्षित सुद्धा नाहीये. हे बघा, हे जे सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम असते, म्हणजे मग ती युपीएससी ची असू द्या की एमपीएससी ची आहे शेवटी सिव्हिल सर्व्हिस. तर त्याच्यामध्ये जो तुम्हाला टेस्ट, तुमची जी चाचणी होत आहे, त्याच्यामध्ये त्यांचं काय देणं घेणं, की तुम्हाला किती हिस्ट्री येते, किती जॉग्रफी येते, किंवा किती कॉन्स्टिट्यूशनचे तुम्हाला आर्टिकल्स पाठ आहेत, त्याचं काहीच घेणं देणं नाही. शेवटी तुम्ही पोलीसमध्ये जाल, डेप्युटी कलेक्टर व्हाल, इथे ह्या सगळ्या गोष्टी कामी नाही येणार आहे. तुम्हाला जॉग्रफी किती येते त्याचा काय संबंध, सायन्स सायन्स टेक किती येतं, चालू घडामोडी किती, त्याचा काहीच संबंध नाही आहे. जेव्हा तुम्ही ऍक्च्युली जॉब करता, त्या जॉबचा आणि तुम्ही ही एक्झामसाठी जे अभ्यास करता त्याचा काहीच संबंध नाही. असं पण तुम्ही जी पण जॉब जॉईन करता, ती जॉब जॉईन करण्याच्या आधी तुमचं एक प्रॉपर ट्रेनिंग होतं. ठीक आहे. तुम्हाला 1-1.5 वर्षाचा प्रोबेशन पिरियड जो असतो, तो ट्रेनिंग पिरियड असतो. तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला सगळे शिकवतात, तुम्हाला जॉबमध्ये काय काम करायचं आहे. तर तुम्ही हे सगळे जे वाचतात ते त्याचा काय अर्थ आहे. पॉइंट हा आहे की मग तुम्हाला जर त्या कमिशनला तुम्हाला जर सिलेक्ट करायचं आहे, तर त्यांना काहीतरी तो अभ्यासक्रम ठेवावा लागेल. तर म्हणून त्याच्यामध्ये तुमचं ज्ञान किती आहे ते महत्वाचं नाही आहे, तुम्ही त्याला कसं अनालाइज करून कसं स्मार्टली एक्झाम पास करता. मग इव्हन मेन्सचे पण आन्सर्स लिहिताना, आपण मेन्सच्या पूर्ण सेक्शनवर येऊच पुढे, मेन्सचे पण पूर्ण आन्सर्स लिहिताना तुम्हाला ते कसं, म्हणजे कसे तुम्ही आपले आन्सर ऑर्गनाइज करता, कसं इंट्रोडक्शन करता, कशी बॉडी बिल्ड करता, कसं त्याला कन्क्लुजन करता. तर हे सगळे जे तुम्ही करता, ते तुमची फक्त पर्सनॅलिटी दाखवते. आणि त्यांना एका पर्टिक्युलर पर्सनॅलिटीचे लोक पाहिजे, तशी माणसं त्यांना पाहिजे. तर म्हणून हा त्यांनी एक मार्ग धरला आहे राईट माणसांची निवड करण्यासाठी. ठीक आहे.
तर म्हणून तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की हा अभ्यास करताना आपल्याला कधीच स्कॉलरली ऍप्टिट्यूड, म्हणजे आपल्याला स्कॉलर नाही बनायचं आहे. पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा. आपला प्युअरली एम असला पाहिजे एक्झाम क्लिअर करणे. त्याच्यासाठी जे काही करायचं ते आपण करू. तुम्हाला कुठल्याच स्कॉलर, फिलॉसॉफर आणि लेखक हे सगळं तुम्हाला बनायचंच नाहीये ना. तुम्हाला काय करायचं आहे, ती एक्झाम क्लिअर करायची आहे. तर मग एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते सगळं तुम्हाला करायचं आहे. सो देर इज नो पॉइंट इन स्टडिंग अननेसेसरीली आणि खूप सारा बिना कामाचा अभ्यास करायचा, ते सगळं आपल्याला करायचंच नाही. आपला क्लिअर एम एम असला पाहिजे एक्झाम क्लिअर करायचा. ठीक आहे. आणि स्कॉलरच बनायचं असेल ना, तर त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. ते तुम्ही कधीही करू शकता. मग नंतर एखादा खूपच विषय आवडत असेल तुम्हाला, तर त्याच्यात पुढे जाऊन पीएचडी करून घ्या. पण आता आधी एक्झाम क्लिअर करा. आपला मेन एम तोच असला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता आपण ह्याच्यामध्येच पुढे सरकूया. आपला हा प्रिलिम्स मास्टरी आणि हा आपला फर्स्ट हे होऊन गेला. तर आपण आपला जो यशाचा रोड मॅप होता टॉपिक, त्याच्यामध्ये आधी आपण प्रिलिम्स मास्टरीवर चर्चा केली. आता आपण याच्यावर चर्चा करू, मुख्य परीक्षा. ऍक्च्युली हीच सगळ्यात मेन आहे. ठीक आहे. हेच सगळ्यात मेन आहे याच्यामध्ये. कारण तुमचं शेवटी तर आन्सर लिहिण्यावर आणि मुख्य परीक्षेवरच तुमची निवड होणार आहे. इवन इंटरव्ह्यू पण मॅटर नाही करत. त्याचं कारण असं आहे, कारण आताच मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवलं की 2025 गुणांपैकी 1750 मेन्सचेच आहेत. तर मेजर वेटेज तर मेन्सचं आहे. तर म्हणून आपल्याला मेन्स पास करणे आणि मेन्स मध्ये चांगले गुण आणणं हा आपला सगळ्यात मोठा ध्येय असला पाहिजे. आपल्याला कसे जास्तीत जास्त मार्क्स मेन्स मध्ये येतील, आपण फक्त त्याचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. तर मग त्याच्यासाठी आपण सुरुवात कशी करायची बघा. तर संपूर्ण मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाचे विश्लेषण व उत्तर लेखन कौशल्य. तर उत्तर लेखनाचा सराव तर तुम्हाला आधीपासून करावाच लागेल. आणि मग तुम्हाला तो आवडतो की नाही आवडत ते मॅटरच नाही करत. तुम्हाला आन्सर रायटिंग, कोणी म्हणतं मला आन्सर नाही लिहायला आवडत, मग नाही लिहायला आवडत तर तुम्ही एक्झाम नका देऊ. ऍज सिम्पल ॲज दॅट. हे बघा, आन्सर रायटिंग तुम्हाला करावीच लागेल. आणि ते जर तुम्ही नाही कराल तर तुमचं सिलेक्शन होणारच नाही. आणि मग तुम्ही परफेक्ट कॅन्डिडेट बनाल. जे बाकीचे असतात लाखो लोक, जसे 7-8 वर्ष ह्याच्यात वाया घालून फायनली फ्रस्ट्रेटेड बाहेर याल. आणि मग दुसरे नोकरी कुठे लेट सुरू कराल आपलं जे काही करिअर सुरू करायचं. तर म्हणून त्या फ्रस्ट्रेशन आणि या सायकल मधनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याला आन्सर रायटिंग सोबतच ह्या एक्झामची प्रिपरेशन करावं लागेल. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये लेखन कौशल्य विकसित करा, आणि म्हणजे तुम्ही एमपीएससी क्रॅक करू शकता. तुम्ही खूप सहज एमपीएससी क्रॅक करू शकता. आता एक खूप मोठा फायदा कसा झालाय की एमपीएससी देणारे ना जुने पण खूप सारे खेळाडू आहेत, जे 4-4, 5-5 वर्षापासून एक्झाम्स देत आहेत. त्यांची प्रिपरेशन पण झाली आहे. पण आता कसं झालंय, हा एक सगळ्यांसाठी लेवल प्लेइंग फील्ड झालेला आहे. लेवल प्लेइंग फील्ड म्हणजे कसा? कारण आन्सर रायटिंगची एक्झाम तर त्यांनी पण कधीच नाही दिली ना, जे आधीपासून जे जुने खेळाडू आहे याच्यामध्ये. तर आता त्यांनाही नवीनच प्रकारे अभ्यास करावा लागेल, आणि तुम्हाला पण नवीन. तर आता ही सगळ्यांसाठी लेवल प्लेइंग फील्ड आहे. तर आतापासून तुम्ही जर ह्याच्यामध्ये एज घेतला आन्सर रायटिंग मध्ये, तर तुम्ही बाकी स्पर्धकांच्या खूप पुढे जाल. ओके. तर म्हणून तुम्हाला आन्सर रायटिंग सोबत ही प्रिपरेशन करतच राहायला पाहिजे. ठीक आहे. मग एक 3-5-7 नियम असतो प्रभावी उत्तर लिहिण्यासाठी. आता कसा आहे तो नियम, आता आपण इथे ह्या प्रेझेंटेशन मध्ये डिस्कस नाही करू, कारण त्याच्यामध्येच मग भरपूर वेळ जाईल. कारण मला त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युली प्रश्न घेऊन अं, त्याचं स्ट्रक्चर बनवून आन्सर तुम्हाला करून दाखवावं लागेल. तर ते आपण पुढच्या एखाद्या वेबिनार मध्ये करू नक्कीच. आणि त्याच्यावर मी व्हिडिओ पण बनवणार आहे. आपला एमपीएससीचा चॅनल एक आता नवीन सुरू होणार आहे. युपीएससीचा तर आहेच. तर एमपीएससी साठी मराठीमध्ये एक आपला चॅनल सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करू की तुम्ही कसे प्रभावी उत्तरं लिहायची, की आणि उत्तरच लिहिता आली पाहिजे एवढंच नव्हे, तुम्हाला ती चांगली आणि खूप वेगाने लिहिता आली पाहिजे.
जर तुम्ही हळूहळू लिहत आहे, म्हणजे 20 प्रश्न सोडवायचे आणि तुमचे पूर्ण 3 तासामध्ये 10च प्रश्न सोडून झाले, मग त्याला काय अर्थ आहे? तुम्ही किती चांगलं उत्तर लिहिलंय त्याला काही अर्थ नाही. जर तुमचा पेपर पूर्ण नाही होत असेल तर तुम्हाला प्रभावी उत्तर सुद्धा लिहायची आहे आणि वेगाने सुद्धा लिहायची आहे, तर त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि सिंपल, मी सगळ्यांनाच हे सांगतो, इव्हन युपीएससीच्या कॅन्डिडेट्सला मी हे सांगतो, जर तुम्हाला आन्सर रायटिंग म्हणजे उत्तर लेखनाचा सराव हे जीवावर येत असेल तर मग अजिबात ह्या प्रिपरेशनला करू नका. कारण मग तुम्ही आपले वर्षच वाया घालवाल, अजून काय करा. ओके, तर म्हणून आन्सर रायटिंग सोबत करा, आणि मग आन्सर रायटिंग सोबत केल्याने एक मजा पण येते, आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढे सरकत आहात. म्हणजे जेव्हा तुम्ही मेन्स, हे बघा कसं असतं, जर तुम्ही प्रिलिम्सचाच अभ्यास कराल तर कसं होतं की एका स्टेज नंतर तुम्हाला असंही वाटेल की सपोज माझं प्रिलिम क्लिअरही झालं, मग पुढे काय? आणि खरोखर पण क्लिअर झालं, मग पुढे काय? मेन्स तर होणार नाहीये. आपण जेव्हा मेन्सचीच प्रिपरेशन आधीपासून करतो, तेव्हा एक आपल्याला एक कॉन्फिडन्स आपल्यात बिल्ड होत राहतो की आपण ओव्हरऑल एक्झामची व्यवस्थित प्रमाणे प्रिपरेशन करत आहोत. ओके, मग पूर्वीच्या प्रश्नांवर आधारित लाईव्ह उत्तर लेखन सत्र ते आपल्या इथे राहतील. म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्सवर आपण सगळं तुम्हाला मार्गदर्शन देऊ त्याच्यामध्ये. ओके, मग आता ह्याच्यामध्ये एक नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जीएस पेपर 4 मध्ये. म्हणजे जीएस पेपर 4 आहे तो तो एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूडचा पेपर आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर इनफॅक्ट मी एक आता पुस्तक सुद्धा लिहिलं आहे, इंग्लिशमध्ये आहे, ते ते युपीएससी वाल्यांसाठी आहे, पण आता त्याचं आपलं मराठी ट्रान्सलेशनही सुरू आहे आणि तेच ह्याच्यामध्येही कामी येईल. तर हा पेपर जो आहे, हा ह्याच्यामध्ये मी इथे 140 गुण लिहिले आहे 250 पैकी, पण मी म्हणतो की त्याच्यामध्ये 160 गुण सुद्धा मिळू शकतात. ह्या पूर्ण एक्झामचा सगळ्यात स्कोरिंग पेपर आहे. जर तुम्ही म्हणाल एक कुठला पेपर आहे जो सगळ्यात जास्त मार्क्स तुम्हाला देऊ शकतो, तर तो हाच आहे. इवन युपीएससी मध्ये पण जे टॉपर्स असतात, टॉप 10 मध्ये येतात, टॉप 5 मध्ये येतात, त्यांचे नेहमी ह्या पेपरमध्ये चांगले मार्क्स असतात. आणि त्याचं कारण असं आहे की ह्या पेपरमध्ये अर्धा पेपर केस स्टडीज राहतात आणि अर्धा पेपर असे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी दिसून येते. कसं आहे, हे बा हिस्ट्री, आता हिस्ट्री, जॉग्रफी ह्या ह्या हे वाचून ते तुम्हाला व्यवस्थित इव्हॅल्युएट नाही करू शकणार, कारण एका स्टेज नंतर हे सगळ्या स्पर्धकांचं ज्ञान त्याच्यामध्ये इक्वल होऊन जातं. पण सगळ्या स्पर्धकांची पर्सनॅलिटी इक्वल नाही राहू शकत. ती ह्या पेपरमध्ये टेस्ट होते. आणि हा पेपर खूपच स्कोरिंग आहे, आणि ह्याला तुम्ही कसा अभ्यास करायचा, आणि हा तुमचा म्हणजे आर्या पार करून देतो, बेडा पार करून दिला एक हा एसे. ठीक आहे, म्हणजे निबंध लेखन आणि ऑप्शनल सब्जेक्ट, ह्या 4 पेपर्समुळे तुमचं सिलेक्शन होणार आहे. ज्या पेपर्समध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी हे सगळे येतात त्याच्यामध्ये मार्क्स नाही मिळत. हा युपीएससीचा इतिहास राहिला आहे, आणि तसंच एमपीएससी मध्ये सुद्धा होणार आहे. कारण त्याचं साधं कारण हे आहे की त्याच्यावर तुमची ती चाचणी करतील कशीच, एखादा त्यांनी प्रश्न विचारला इतिहासावर, तर त्याचं नॉलेज तर सगळ्यांनाच राहील ना, जे पण त्याचा व्यवस्थित अभ्यास करत आहेत. त्याच्यामध्ये ते कसं फिल्टर आउट करतील की ह्याचा आन्सर बेस्ट आहे. पण ह्याच्यामध्ये जे प्रश्न असतात, आता जसं एसे रायटिंग आहे, त्याच्यामध्ये तुमची खरी पर्सनॅलिटी दिसते. ह्या नैतिकता आणि एथिक्स हा पेपर जो आहे, ह्याच्यामध्ये तुमची खरी पर्सनॅलिटी दिसते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची पर्सनॅलिटी कशी दाखवायची, तो एक आर्ट आहे. आणि त्याला त्या वे मध्ये कसं प्रेझेंट करायचं, आपले विचार आणि कसे मांडायचे, तर मग हा पेपर खूप स्कोरिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळू शकतात. ओके, आणि म्हणजे ह्याच्यात मार्क्स मिळणं म्हणजे सरळ आहे, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. मग एक ह्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये अजून एक खूप मोठा टप्पा आहे, तो आहे की एक मिनिट. हा, तो आहे ऑप्शनल सब्जेक्टची निवड. तर ऑप्शनल सब्जेक्टची जी निवड आहे ती तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे, कारण ह्याचे 500 गुण आहेत. 1750 पैकी 500 मार्क्स फक्त ऑप्शनलचे आहेत. तर ऑप्शनल सब्जेक्टची तुम्ही निवड करायला पाहिजे, आणि अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच ऑप्शनल पण थोडा थोडा करत राहायचा. नाहीतर काय होईल की तुम्ही प्रिलिम्स पास व्हाल, प्रिलिम्स चे मास्टर बनून जाल आणि प्रिलिम्स पास पण व्हाल, आणि इकडे प्रिलिम्स नंतर मेन्स मध्ये 2-3 महिन्याची गॅप राहील, तेव्हा हा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही नाही करू शकणार. कारण हा ऑप्शनल सब्जेक्टचा एक भरपूर सिलेबस आहे, आणि तो तुम्हाला
तेव्हा पूर्ण नाही होणार. आणि ऑफकोर्स मी तुम्हाला काय म्हटलं की रिव्हिजन्स करणं खूप गरजेचं आहे. इट हॅज टू बी डन विथ रिव्हिजन्स. ओके. तर ते सगळं तुमचं नाही होऊ शकणार ना प्रिलिम्स नंतर. म्हणून ते तुम्हाला प्रिलिमच्या आधीच करायचं आहे. मी काय म्हटलं, आयडियल स्ट्रॅटेजी काय आहे की तुम्ही प्रिलिम्सच्या आधी तुमची मेन्सची प्रिपरेशन थरोली झाली असली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही प्रिलिम्स, मग तुम्ही जसंच प्रिलिम्स पास व्हाल, मला फक्त मेन्सचं रिव्हिजन करायचं आहे, मग एक्झाम द्यायची आहे आणि सिलेक्ट होऊन जायचं आहे. हे बा, म्हणून तुम्हाला ऑप्शनल, उत्तर लेखनाचा सराव, निबंध लेखनाचा सराव, हे सगळं आधीपासून तुमचं झालेलं असलं पाहिजे प्रिलिम द्यायच्या आधी. तुम्ही ते सगळं जर प्रिलिम्स नंतर करायचा विचार कराल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट होणं तर खूप लांबची गोष्ट आहे. तुम्ही आपले 7-8 वर्ष त्याच्यात बर्बाद करून जाल. एक तर एमपीएससी मध्ये त्यांनी हे पण भरपूर एज लिमिट भरपूर देऊन ठेवली आहे. एज लिमिट त्यांनी भरपूर देऊन ठेवली आहे ना एमपीएससी मध्ये. मग त्याच्यामध्ये तर अजून लोक गुंतून राहतात. म्हणजे 40-40 वर्षापर्यंत लोक देऊ शकतात, 40-42 कॅटेगरी वाईज. तर त्याच्यात तर तुम्ही किती वर्ष पडून राहू शकता, आणि सपोज 40 वर्षापर्यंत तुम्ही ते दिलं नाही झाले, मग काय कराल? मग काय कराल? तर म्हणून तुम्हाला नेहमी ह्याला सिस्टमॅटिक पद्धतीनेच करायचं आहे. आणि तसं केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. 100% मिळेल. ही खूप सिंपल प्रोसेस आहे. इव्हन ही युपीएससी मध्ये पण असंच करायला पाहिजे. युपीएससी मध्ये जे आहे तेच आपण एमपीएससी मध्ये सांगत आहे. मी जसं सांगतो तसं जे लोक, ज्या मुलांनी फॉलो केलं आहे, आमचे युपीएससीचे विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. ह्या वर्षी पण माझ्या एका विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूला होता. आता रिझल्ट येणार आहे, कदाचित होईल तो. त्याचं म्हणजे असं मला मागच्या वर्षी तो इंटरव्ह्यूला होता. ह्या वर्षी आता कदाचित त्याला आय एस मध्येच सिलेक्शन, त्याचं भरपूर मागच्या वेळेस एसए मुळे त्याचं राहून गेलं होतं. पण मी ते म्हणत आहे की तुम्ही पाथ व्यवस्थित फॉलो केला तर तुमचं सिलेक्शन होणारच. असं असतं ते. तुम्हाला तो पाथ फॉलो करावाच लागेल. नाहीतर तुम्ही कुठेही पोहोचून जाल, म्हणजे कुठे पोहोचणारच नाही इनफॅक्ट. ओके. तर मग असंच करून आपण आता, हे आपले मुख्य परीक्षा लेखन आणि त्याचं कौशल्य त्याच्यावर होतं. मग आता आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये पुढे जाऊया, की त्याच्यामध्ये मग एक 2-3 छोटे मोठे पार्ट्स राहिले आहे, की ओव्हरऑल स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, मुलाखतीची तयारी कशी, आणि मग आपले काही प्रश्न. मग आपला एक नेक्स्ट जो टप्पा आहे याच्यामध्ये, तो आहे मुलाखतीची तयारी. तर मुलाखत ही 275 गुणांची आहे. पण कसं आहे की त्याची पण आपण एक आधीपासूनच थोडीफार तयारी ठेवली तर बरं राहील. कारण कसं आहे की फायनल सिलेक्शन मध्ये जेव्हा अंतिम निवड होते, तेव्हा एक एक गुण, अंतिम निवड होते तेव्हा एक एक गुण महत्वाचा असतो. आणि मला आता एमपीएससी बद्दल, आता नवीन पॅटर्न झाल्यामुळे त्याचं एक्झॅक्टली काय पॅटर्न राहिले कोणालाच माहित नाही. पण मी युपीएससीचं सांगतो. जसं 2025 पैकी जे फायनल मार्क्स मिळतात, त्याच्यामध्ये एका टोटलवर 30-30 मुलं, 30-30, 40-40 मुलं राहतात एका टोटलवर. आणि मग त्यांची रँकिंग कशी होते, तर त्यांचे सगळ्यात आधी मार्क्स एसएचे बघितल्या जातात, की एसए मध्ये मग कोणाला हायेस्ट मार्क्स आहेत त्या हिशोबाने मग त्यांची रँकिंग होईल. आता सपोज एसए मध्ये पण कोणाला 2-3 लोकांना सेम मार्क्स आहे, तर मग ते जीएस पेपर 4 चे मार्क्स बघतील. असं करून त्यांची रँकिंग करतात. तर म्हणून आता ह्या पूर्ण एक्झाम मध्ये एक एक गुण महत्वाचा आहे. म्हणून तुम्हाला मुलाखतीची तयारी सुद्धा आधीपासूनच थोडीफार करत राहिले तर बरं राहील. तर त्याच्यामध्ये कसं आहे की मुलाखतीमध्ये तुम्हाला ती कशी करावी, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी काही स्पेशल नाही करायचं आहे. पण तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय करायला पाहिजे, त्याच्यावर आपण एक ब्रीफली चर्चा करूया. तर ते कसं आहे की शरीर भाषा, त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे शरीर भाषा. शरीर भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज. तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेजवर थोडं वर्क करा. म्हणजे बॉडी लँग्वेज तुमची नेहमी अशी कॉन्फिडंट असली पाहिजे. आता मी तुम्हाला त्याचा एक बॉडी लँग्वेजवर तर इनफॅक्ट एक खूप मोठा तो क्षेत्रच आहे, आणि त्याच्यावर खूप लोक कोचिंग सुद्धा देतात, बॉडी लँग्वेज कशी इम्प्रूव्ह करायची.
पण मी तुम्हाला जसे त्याच्या एक दोन गोष्टी जर तुम्हाला सांगतो म्हटलं, तर तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ती अशी कॉन्फिडेंट असली पाहिजे. कॉन्फिडेंट बॉडी लँग्वेज कशी दिसेल? तुमचे शोल्डर्स जे आहे, तुमचे खांदे, तुम्ही कोणासोबत बोलता किंवा इन जनरल तुम्ही फक्त असं लक्षात ठेवा, ते असे ताणलेले असले पाहिजे, म्हणजे चेस्ट बाहेर, शोल्डर्स मागे. तर त्याच्यामुळे कसं होतं की तुमच्या एका पर्सनॅलिटीमध्ये कॉन्फिडन्स दिसतो. आणि जेव्हा तुम्ही तसं तसे राहता तेव्हा तुम्ही स्वतः पण कॉन्फिडेंट फील करता. तर एक तो भाग झाला. आणि वरून जेव्हा तुम्ही बोलता, तर तेव्हा स्पष्ट बोलायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक शब्द जो असतो तो स्पष्टपणे तुम्हाला बोलता आला पाहिजे. आणि असं हळूहळू तुमचा आवाजाचा जो टोन असतो, तो पण तुम्हाला थोडा कॉन्फिडेंट ठेवायचा आहे. म्हणजे असं खूप जोरजोरात ओरडून बोलायची गरज नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. तर बॉडी लँग्वेजचे असे खूप साऱ्या गोष्टी असतात. बॉडी लँग्वेज चांगली करण्यासाठी आणि कॉन्फिडेंट फील करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी स्वतःला कॉन्फिडन्स समजलं पाहिजे. हा एक माइंडसेटचा पार्ट आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा वॉक जो असतो, जसं तुम्ही जेव्हा रूम मध्ये एंटर करता, इंटरव्ह्यू द्यायच्या रूम मध्ये देण्यासाठी जेव्हा रूम मध्ये एंटर करता, तेव्हा तुम्ही कसं चालत आहे, तेव्हा पण तुमचा एक वॉक जो आहे, जरी तो काही सेकंदाचा असेल, तुम्ही दारातून आत याल आणि खुर्चीवर बसाल, तर तेव्हापर्यंत तुम्ही काय करता, हे बघा, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, एक एक गुण महत्वाचा आहे. एक एक गुण तुम्हाला कसा जास्तीत जास्त बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्रा मिळवता येईल, ते खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्याच गोष्टींची आधीपासून तयारी करत राहायला पाहिजे. तर तो एक त्याचा भाग झाला. तुमची वॉक कशी क्रिस्प, म्हणजे सरळ पाठ, असं वाकून चालायचं, खांदे खाली असं नाही. तुम्ही आधीपासूनच त्याची थोडी प्रॅक्टिस करा. तो हळूहळू ते तुमच्या पर्सनॅलिटीचा पार्ट बनून जाईल. मग तुम्हाला त्याच्यावर काही काम करायची सुद्धा गरज नाही. ठीक आहे. मग मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारतात, आता मुलाखतीमध्ये एक लोकांचा असा गैरसमज असतो की मुलाखतीमध्ये मग तुम्हाला परत तेच हिस्ट्री, जिओग्राफी सगळं विचारतील. ते तसं नाही आहे. हे बघा, मुलाखत जी असते ती पर्सनॅलिटी टेस्ट आहे. ठीक आहे. ती पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. म्हणजे इंटरव्ह्यू कशासाठी घेतात कोण? तुम्हाला फायनली तुमच्यासोबत बसून ते तुम्हाला ओळखून घ्यायचा प्रयत्न करतात. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला जे जुनं तुमचं ज्ञान होतं, म्हणजे जुनं म्हणजे एक्झामसाठी जे तुम्ही जो काही अभ्यास केला आहे, तेच त्या सगळ्यांची व्हॅल्यू तिथे झिरो आहे. ते सगळं तिथे बघतच नाही आहे इनफॅक्ट. म्हणून तुम्हाला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. आणि बघ, जगामध्ये कुठल्याही माणसाला सगळ्याच गोष्टींचं ज्ञान राहत नाही. सपोज तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि तो तुम्हाला नाही माहित, तर कॉन्फिडेंटली सांगायचं मला नाही माहित. म्हणजे मला नाही माहित अशा वे मध्ये नाही सांगायचं, ते कसं सांगायचं तो एक वेगळा भाग आहे. पण यू कॅन यू कॅन से दॅट आय एम नॉट अवेअर ऑफ दिस क्वेश्चन, आय कांट आन्सर. म्हणजे असं त्याचे खूप सारे वेज असतात सांगायचे, ते आपण त्याच्याबद्दल नंतर चर्चा करूया. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती आहे की चालू घडामोडींची तयारी त्याच्यात ठेवायची आहे. कारण प्रश्न जे असतात ते आयदर चालू घडामोडीवर वर असतात, किंवा तुमच्या डॅफ म्हणजे डिटेल्ड अप्लिकेशन फॉर्म जो असतो, तुमच्या तुमचा बायोडाटा जो त्यांच्याजवळ असतो, तुम्ही कुठचे आहात, तुम्ही काय कुठल्या गावातले आहात, किंवा त्या शहरामध्ये काय असं विशिष्ट, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, किंवा त्याच्यामध्ये काही नवीन घटना झाली असेल, त्याच्याबद्दल तुमचा काही व्ह्यू असला पाहिजे. आता जसं त्या औरंगजेब प्रकरणावर नागपूरमध्ये सुद्धा दंगली झाली, त्याच्यावर तुमचा एखादा व्ह्यू क्लिअर असला पाहिजे. आणि मग त्याच्याशिवाय चालू घडामोडी तुम्हाला इंटरनॅशनल लेवलच्या पण माहिती पाहिजे, नॅशनल लेवलच्या माहिती पाहिजे. आणि तुमचा एक प्रत्येक गोष्टीवर एक तुमचा दृष्टिकोन असणं खूप गरजेचं आहे. त्याचा त्याच्यावर आधारित तुमचा काय दृष्टिकोन आहे, बा चालू मोडी काय सुरू आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे, पण तुम्ही त्याला कसं बघता, ते महत्वाचं आहे. तर तुमचा एक क्लिअर, कारण तीच तुमची पर्सनॅलिटी शो करेल. तुमचा दृष्टिकोनच तुमची पर्सनॅलिटी आहे, हे लक्षात ठेवा. तर म्हणून तुम्हाला त्या हिशोबाने ते आपल्या चालू घडामोडींचा, आणि तुम्ही चालू घडामोडींचा जेव्हा अभ्यास कराल प्रिलिम्स मेन्स वगैरे साठी, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला शेवटी तुमचा दृष्टिकोन तर हे करायचाच आहे. कारण शेवटी तुम्हाला आन्सर्स जेव्हा तुम्ही लिहाल, त्याच्यामध्ये त्याचंच एक अनालिसिस राहणार आहे. ठीक आहे. मग असंच
त्याच्याशिवाय डॅफ. डॅफ म्हणजे डिटेल्ड अप्लिकेशन फॉर्म. हा हा झाला तुमचा बायोडाटा, की तुम्ही काय केलं. म्हणजे सपोज तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय, तुम्ही इंजिनियर झाले समजा. मग आता इंजिनियर होऊन तुम्ही राज्यसेवा का जॉईन करत आहे, तुम्ही इंजिनिअरिंगची नोकरी का नाही करत. मग तुम्ही सपोज म्हटलं की मला सेवा द्यायची आहे लोकांना, तर ते म्हणतील की ते तर तुम्ही डॉक्टर इंजिनियर आहे तरी पण लोकांची सेवा करू शकता. तुम्ही चांगले पूल बांधाल, त्यांनी लोकांचा फायदाच होईल. किंवा तुम्ही डॉक्टर आहात, BHMS जरी असाल, BAMS असाल, तर तसं करून पण तुम्ही लोकांची सेवा करू शकता. मग राज्यसेवेतच काय यायचं आहे. तर त्याच्यासाठी तुमचा एक क्लिअर आन्सर प्रिपेअर्ड असलं पाहिजे, आणि ते तुमच्या पर्सनॅलिटी अनुसार असलं पाहिजे. त्याचे असे काही म्हणजे आधीपासून प्री प्रिपेअर्ड आन्सर्स तसे नाही द्यायचे. तुम्हाला सूट झाले पाहिजे. ती उत्तरं तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी सोबत सूट झाली पाहिजे, त्या हिशोबाने तुम्हाला त्याचं सगळं काही करायचं आहे. मग जसं डॅफ मध्ये अजून बऱ्याच गोष्टी असतात, जसं तुमच्या हॉबीज सुद्धा लिहायच्या असतात. आता सपोज तुमची हॉबी आहे म्युझिक, किंवा डान्सिंग, किंवा पेंटिंग, है ना. तर त्याच्यावर सपोज काही प्रश्न विचारला की पेंटिंग करता तर कुठल्या टाईपची करता, म्युझिक मध्ये मग तुम्ही म्हणाल सपोज मला क्लासिकल आवडतं, तर ते असा प्रश्न विचारू शकतात की मग क्लासिकल म्युझिकचा तुम्हाला ह्या म्हणजे ऍज अ जॉब तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकतो. तर तुम्ही सांगू शकता की त्यांनी मी मोटिवेटेड राहतो, मी नेहमी खुश राहतो. आणि मग जर आपली पर्सनॅलिटी खुश आहे, तुम्ही आतून आनंदात आहात, तर तुम्ही तुमचं जॉब परफॉर्मन्स पण चांगलं करू शकाल. म्हणजे अशा टाईपचे तुम्हाला आन्सर्स त्याच्यासाठी प्रिपेअर्ड पाहिजे. तर तुमच्या हॉबीजवर प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. मग आता सपोज असं तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड सुद्धा त्यांच्यासमोर असतो. म्हणजे जसं तुमचे 10वीत किती मार्क्स होते, 12वीत किती होते, ग्रॅज्युएशन मध्ये किती होते. तर मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन असू शकतं. कोणाला 10वीत 12वीत चांगले मार्क्स असतील, ग्रॅज्युएशन मध्ये कमी, किंवा ग्रॅज्युएशन मध्ये खूप चांगले पण बोर्डामध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डामध्ये कमी मार्क्स. मग त्याच्यावरही काही विचारू शकतात ते, की असं काय आहे, इतकं व्हेरिएशन काय आहे तुमच्या ह्याच्यात. तर तुम्हाला त्याचा एक चांगला कॉन्फिडेंट आन्सर आला पाहिजे. हे बघा, तुमचे जे मार्क्स आहेत त्याचा त्यांच्याशी तुमच्या सिलेक्शनशी काही संबंध नाही. सपोज आपण असं समजा गृहीत धरलं की तुम्ही 10वीतही बाउंड्रीवर पास झाले होते, 12वीतही बाउंड्रीवर पास झाले होते, आणि ग्रॅज्युएशन मध्ये पण 40% मार्क्स होते. ठीक आहे. पण हे हे जे तुमचे गुण आले होते, हे कुठेच सिद्ध नाही करत की तुम्ही एक बॅड ऑफिसर बना. ओके. आणि शेवटी तुम्ही जेव्हा त्यांच्या समोर गेले आहात, म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला गेले आहात, म्हणजे तुम्ही ऑलरेडी प्रिलिम्स आणि मेन्स तर क्लिअर केलंच आहे. तर मग त्याचा अर्थ तुम्ही असे पण काही एरे गैरे लोक नाही आहेत, ते त्यांना माहिती आहे. म्हणून तुमचे मार्क्स किती आले काय आले त्याचा काही संबंध, म्हणून तर त्याच्यामुळे आपण डिमोटिवेट नाही व्हायचं की आपले कसे मार्क्स होते. ठीक आहे. तर असे म्हणजे बेसिकली तुम्हाला कसं आहे ना, यू शुड हॅव अ कॉन्फिडन्स इन युअर सेल्फ. दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग एल्स. आणि तुम्ही जेव्हा मुलाखतीत फायनली जाता, तर तुमची ऑलरेडी मेन्स वगैरे सगळी झालेली आहे. आणि बरेचदा असंही होतं की बऱ्याच लोकांना इंटरव्ह्यू मध्ये खूप कमी मार्क्स मिळतात, पण मेन्स मध्ये त्यांचे इतके मार्क्स होते की तरी ते टॉप 10 मध्ये येतात. तर मी तर आधी पण सांगितलं आहे की शेवटी ही एक्झाम पूर्ण मेन्सची आहे. म्हणजे 2025 गुण ज्याच्यापैकी तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये 1750 गुण फक्त मेन्सचे आहेत. तर तुमचा मेन्स मध्ये जर हेवी स्कोर असेल, तर इंटरव्ह्यूचे मार्क्स मॅटर पण नाही करत. पण तरी पण आपल्याला इंटरव्ह्यू साठी आधीपासून प्रिपेअर्ड असलं पाहिजे. कारण तुम्हाला नाही माहित मेन्स मध्ये तुमचे किती मार्क्स येणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, फायनल टोटलवर खूप सारे लोक असतात. म्हणजे एकाच टोटलवर 30-30, 40-40 लोक असू शकतात. आता हे नवीन पॅटर्न मध्ये, हे MPSC मध्ये ते कसं राहणार आहे कोणालाच नाही माहित. UPSC मध्ये तर असं होतं. तर म्हणून आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक मार्काचा पण जर ऍडव्हान्टेज मिळत असेल, तो आपण कसा घ्यायचा, त्याच्यावर आपल्याला प्रिपरेशन, त्या हिशोबाने प्रिपरेशन करायचे. इव्हन आन्सर लिहिताना सुद्धा, जेव्हा आपण मेन्सचे आन्सर लिहितो, त्याच्यामध्ये आपला प्रयत्न आन्सर लिहिण्याचाच नसला पाहिजे. आपला आन्सर बाकीच्यांपेक्षा चांगलं कसं असेल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तो तुमच्या कमीत कमी तुमच्या माइंड मध्ये मागे सुरू असलं पाहिजे की आपला आन्सर बेस्ट कसं राहील. ठीक आहे. तर त्याची तुम्हाला एक व्यवस्थित तयारी करावी लागेल. ठीक आहे.
मग त्याच्याशिवाय मुलाखतीसाठी जसं जे मुख्य मुद्दे असतात त्याचे काही डूज अँड डोंट्स फॉलो कसे करायचे, त्याची एक तुम्ही यादी तयार करा. आणि ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आधीपासून आणा. जसं मी तुम्हाला सांगितलं की कसं तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, तुमची स्पीकिंगची टोन काय असली पाहिजे, आणि अशा बऱ्याच गोष्टी. ठीक आहे, तर असं करून आपल्याला एक ओव्हरऑल होलिस्टिक वे मध्ये ही प्रिपरेशन करायची आहे. तर आता जर आज गुढीपाडव्यामुळे मला बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले होते की ते आज अटेंड नाही करू शकणार, आणि तसं तुम्हाला सगळ्यांना त्याच्या खूप शुभेच्छा. तर आता जर तुम्हाला आपण जे काही डिस्कस केलं आहे त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून मला विचारू शकता आत्ताच, आणि नाही तर नंतर सुद्धा विचारू शकता. तर आपण काही वेळ याच्यासाठी ठेवू, प्रश्नांसाठी, आणि मग आपण हे कन्क्लूड करू. तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. तुम्हाला स्वतःला अनम्यूट करावं लागेल. आम्ही ती परमिशन पण देऊन दिली अनम्यूट करायची. हॅलो सर, मला ऍक्च्युली विचारायचं होतं की तू युपीएससी व्हिडिओ पण मध्ये ऑन करू शकतो तुझा. तू तुझा व्हिडिओ पण ऑन करू शकतो. मी अ, परमिशन दिली आहे. बरं ठीक आहे, नाही करायचं असेल तर काय हरकत मला नाही. बस ठीक आहे. विचारायचं होतं की युपीएससी हा. मध्ये जसं लँग्वेज मध्ये इंग्लिश राहते तसं एमपीएससी हा. मध्ये इंग्लिश प्लस मराठी कंपल्सरी लँग्वेज हा, राहतं ना? इंग्लिश प्लस मराठी कंपल्सरी राहील. तो लँग्वेजचा जसा आपण सीसॅटचा इथे क्वालिफाईंग पेपर असतो ना, हा. तसा त्या मेन्स मध्ये पण एक दोन पेपर क्वालिफाईंग असतात. त्याचे गुण, त्याचे मार्क्स तुमचे ऍड नाही होत ह्याच्यामध्ये, फायनल तुमच्या सिलेक्शन मध्ये. पण ते क्वालिफाईंग असतात आणि ते लँग्वेजचे असतात. तर त्याच्यामध्ये एक कंपल्सरी इंग्लिशचा पेपर असतो, आणि एक एक पेपर म्हणजे युपीएससी मध्ये पूर्ण इंडियामध्ये त्याच्या 22 कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज सँक्शन लँग्वेजेस आहेत, त्याच्यापैकी कुठलाही एक तुम्ही घेऊ शकता. पण एमपीएससी साठी तो मराठीच राहणार. ठीक आहे. तर इंग्लिश आणि मराठी हे दोन तुम्हाला कंपल्सरी अच्छा, लँग्वेजचे म्हणजे पेपर. दोघांकडे राहणार आहे का? म्हणजे युपीएससी मध्ये एक इंग्लिश कंपल्सरी आहे आणि दुसरी लँग्वेज तुम्हाला ऑप्शनल राहतं? एनी लँग्वेज ऑफ युअर चॉईस, म्हणजे दॅट दॅट कॅन बी अच्छा. हिंदी, तमिळ, हा हा. बंगाली, जी पाहिजे ती. पण आता ही एमपीएससी महाराष्ट्राची एक्झाम आहे, तर इथे फक्त तुम्हाला मराठीच राहणार आहे. ठीक आहे. आणि मी अच्छा, तुम्हाला हेही सांग हा हेही इकडे इंग्लिश सांगतो नाही की राहणार? हा, बोल 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 काय. एमपीएससी मध्ये इंग्लिश नाही राहणार म्हटलं. इंग्लिश राहणार ना. इंग्लिश राहणार ना, एक क्वालिफाईंग लँग्वेज राहणार इंग्लिश. अच्छा, म्हणजे दोघांकडे एक इंग्लिश आणि मराठी अशी हो हो कंपल्सरी लँग्वेज. हो 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 हो. मी त्याचं तुम्हाला कारण सांगतो. ते ऍक्च्युली ते म्हणजे ते क्वालिफाईंग पेपर्स ठेवले कशाला आहेत त्याच्यासाठी मी त्याचं कारण सांगतो. हे बघा कसं आहे, युपीएससीच्या थ्रू किंवा एमपीएससीच्या थ्रू तुम्ही ज्या सर्व्हिसेस जॉईन करता त्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत, बरोबर. तर आता जेव्हा तुम्ही सिनियर लेवलवर वगैरे जाता किंवा इव्हन खालच्याही लेवलवर, म्हणजे एक पब्लिक सर्वंटच काय ज्याला बेसिक इंग्लिश पण नाही येत, है ना, आणि एक बेसिक इंडियन लँग्वेज नाही येत, मग तो पब्लिक सर्व्हिसेस मध्ये कसा जाईल. ओके, बरोबर. है ना. तर म्हणून त्याच्यासाठी, कारण तुम्हाला बरेच रिपोर्ट्स आणि बऱ्याच गोष्टी काय तुम्हाला नोटिसेस आणि काय सगळं तर इंग्लिश, इंडियामध्ये असंही एक हायर लेवलवर सगळं काम इंग्लिशमध्येच होतं. हे बघ, पार्लमेंटमध्ये सगळं काम इंग्लिशवर होतं, इंग्लिशमध्ये होतं. ज्युडिशरीमध्ये सगळं काम इंग्लिशमध्ये होतं, है ना. हो. तर तुम्ही कधी पण ज्युडिशरी आणि त्यांचे हे बघा, सुप्रीम कोर्टाचे स्पेशली तुम्ही जजमेंट हे जे ऑनलाईन लाईव्ह हे येतात ना केस, जे ट्रायल सुरू असते लाईव्ह त्याचे हे असतात, तुम्ही बघा ते इंग्लिशमध्येच होतात. आणि गव्हर्नमेंटचा पक्ष सिव्हिल सर्वंट्सलाच तिथे मांडायचा असतो, किंवा त्यांच्या प्रॉसिक्युटरला ते सांगायचं असतं. आणि बरेचदा त्यांना सपोज बोलवलं विटनेस याच्यामध्ये, तर त्यांना जे प्रश्न ते इंग्लिशमध्येच असतात. तर म्हणून एक बेसिक इंग्लिश तर यायलाच पाहिजे ना. आता कसं आहे, इंग्लिश इंडियाचं एक सत्य आहे. म्हणजे त्याला तुम्ही नाकारू नाही शकत. हे जपान, रशिया, अजून कुठे असतं तर तिथे सगळं काही त्यांच्या लँग्वेजमध्ये होतं. तिथे इंजिनिअरिंग, मेडिकल, एमबीए तेही त्यांच्याच लँग्वेजमध्ये होतं. तुम्ही कधी इंडियामध्ये ऐकला मराठी मीडियम मध्ये एमबीबीएस होतं, किंवा हिंदी मीडियम मध्ये इंजिनिअरिंग होते, असं असं तर कुठे होत नाही ना. हायर टेक्निकल एज्युकेशन सगळं इंग्लिशमध्येच आहे इंडियामध्ये. तर बरोबर. म्हणून तुम्हाला इंग्लिश तर पाहिजेच.
आणि तर म्हणून त्याच्यामध्ये इंग्लिश येतं. मग मराठी काय पाहिजे किंवा लोकल लँग्वेज, आता तुम्हाला शेवटी तर लोकांसोबत डील करायचं ना, ग्रासरूटच्या लोकांसोबत, ग्रामीण भागातल्या लोकांसोबत. म्हणजे तर तुम्हाला तेवढी मराठी पण आली पाहिजे. आता मराठी तर येईलच म्हणा, कारण आपण महाराष्ट्रीयनच आहोत, तर मराठी तर येईलच. पण इंग्लिशचं हे आहे. आणि दुसरं असं कसं आहे, की ह्याच्यामध्ये जे विचारलं जातं, मी तेही तुम्हाला सांगतो, की प्रश्न कसे विचारले जातात. ते खूप सिंपल असतात. आता जसं मी तुम्हाला मराठीचं सांगतो. मराठीमध्ये काय राहील, हे बघा. एक तुम्हाला इंग्लिशमध्ये पॅराग्राफ राहील, त्याचं तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन करायचं आहे. ठीक आहे. मग एक मराठीमध्ये पॅराग्राफ राहील, त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं राहील. ओके. मग त्याच्यामध्ये काही शब्द असतील ज्याचे तुम्हाला वाक्य लिहायची आहेत. ओके. ज्याचे तुम्हाला वाक्य, मग अजून काही म्हणी असतात ना, जसे मुहावरे ज्याला म्हणतो, तर ते राहतील, त्याच्यावर तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. ठीक आहे. मग एक प्रेसी रायटिंग राहतं, म्हणजे एक मोठा पॅसेज राहील, त्याला तुम्हाला स्क्वीज करून कमी वर्ड्स मध्ये लिहायचा असतो, त्याला प्रेसी रायटिंग म्हणतात. तर ते राहील. तर अशा अशा टाईपचे प्रश्न त्याच्यात राहतात. आणि तर ते ते पास करणं खूप सोपं असतं, म्हणजे त्या लँग्वेजचा काही इश्यू नाही. लँग्वेजचे जे पेपर्स आहेत त्याचा काहीच इश्यू नाही. म्हणजे एक प्रकारे समरी समरी रायटिंग. समरी, हा समरी, येस येस, युअर राईट. समरी लिहायची आहे. ठीक आहे. तर आय होप तुमची ही क्वेरी लांब झाली असेल. अजून काही कोणाला विचारायचं आहे? कल्याणी, कल्याणीला काही विचारायचं आहे? तिने अनम्यूट केलाय स्वतःला. श्रीनी पण एक चॅटवर प्रश्न पाठवला. हा, श्रीच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो तेव्हापर्यंत त्याने विचारला आहे की टाइमलाईन बेस्ड स्टडी प्लॅन द्याल का? तर आपला पूर्ण, हे बघा मी तुम्हाला सांगतो आपलं सिस्टम कसं आहे ते. आपले जे आपले जे क्लासेस होतील ना, ते एका प्लॅटफॉर्मवर होतील. हे असं आपण जे झूम करत आहे ना आता, हे असं नाही, ह्याच्यावर नाही होणार ते. ते त्यांचं वेगळं आहे, जे मी सॉफ्टवेअर मी म्हणजे त्याच्यासाठी पे केला आहे. आणि त्यांच्याच थ्रू आपली ऍप्लिकेशन पण बनत आहे. तर त्याच्यामध्ये आपला पूर्ण एक अजेंडा राहील वीकली. आणि ते तुमचं किती झालं आणि किती नाही झालं, आणि त्याच्यात तुमच्या काय प्रॉब्लेम्स आहे, तर त्याच्यासाठी अशी एक झूम कॉल होईल जी आता होत आहे. ठीक आहे. ती इंटरॅक्टिव्ह राहील. त्याच्यामध्ये सगळे तुम्ही प्रश्न तुम्हाला आधीपासूनच त्या एक गुगल फॉर्म राहील, त्याच्यावर मला लिहून पाठवायचे आहे. म्हणजे माझ्याजवळ ते गुगल शीट्सच्या फॉर्म मध्ये ती प्रश्न येऊन जातील. आणि मग आपण तुमचे जसे 2-3 प्रश्न असतील, त्याचा आपण आन्सर सांगू. आणि त्यात तुमच्या प्रश्नांचा फायदा दुसऱ्यांना होईल, दुसऱ्यांच्या प्रश्नांचा फायदा तुम्हाला होईल. बरेचदा आपण दुसऱ्यांच्या प्रश्नांकडनं पण वरनं पण बरेच काही शिकतो. तर ते तुम्हाला राहील. आणि तो वीकली प्लॅन तर राहीलच ना आपला. टाइम बाउंड प्रोग्राम आहे, आणि इट इज नॉट ओनली टाइम बाउंड, इट इज रिझल्ट ओरिएंटेड प्रोग्राम. तुम्ही जर त्याला व्यवस्थित केलं, तर तुमचं पहिल्या अटेम्प्ट मध्ये सिलेक्शन होईल. मी तुम्हाला सांगितलं ना, डूज अँड डोंट्स मध्ये कसं आहे. इम्पॉर्टंट एक्झाम देणं नाही आहे, इम्पॉर्टंट आहे तोच अटेम्प्ट द्यायचा ज्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे. मग तुम्हाला वर्षभर थांबावं लागलं तरी चालेल. पण अटेम्प्ट असा विचार नाही करायचा, मी यावर्षी अटेम्प्ट नाही दिला तर माझं वर्ष वेस्ट होईल. वर्ष तुमचं असंही वेस्ट होईल जर तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहात. ठीक आहे. बरं श्री, अजून अजून काही? तू टाईप करण्यापेक्षा बोलत का नाही? काय म्हटलं सर हॅलो टेक? हॅलो. हा हा, श्री तू बोलून विचार. हा हा, हा, तर ते विचार. म्हणजे कसं की वेळेत होणं फार महत्वाचं आहे की होतं असं की करतो अभ्यास आणि कुठपर्यंत चाललोय आणि अरे, म्हणजे तर मी तेच म्हणत आहे ना, तेव- तुमचे तेवढ्या हा, वेळेत कळलं कळलं. तर तेवढ्या तुमचे हे वेळेत असेच जे आपलं. प्रॉब्लेम्स, हा असेच जे हा प्रॉब्लेम्स आहेत ना, ते आपण हा वीकली त्याच्यावर डिस्कस करू ना. आणि तो अजून एक त्याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये दोन हा गोष्टी राहतील. जसं एक तसा झूम कॉल राहील जसा आपण आता करत आहे, हा आणि एक हा. वन ऑन वन कॉल सुद्धा राहील. म्हणजे तुम्ही अच्छा. हा. माझ्यासोबत वन ऑन वन कॉल बुक करू शकता. त्याच्यामध्ये फक्त 2-3च लोक राहतील, 3 लोक मॅक्झिमम. तर ओके सर. आठवड्यामध्ये एक वन ऑन वन कॉल आणि एक सगळ्या बॅचचा कंबाईंड कॉल, ते पण राहील हा. अपार्ट फ्रॉम आपले लेक्चर्स. कळलं? ओके सर. असं, हा, ते असं राहील. आणि जे लोक जॉब करतात, आता कसं आहे, हम्म. एमपीएससी मध्ये एज लिमिट खूप असल्यामुळे लोक जॉब वगैरे करत राहतात आणि त्याच्यासोबत देतात.
किंवा हाऊसवाईफ्स हम्म. असतात, त्यांना एका हा पर्टिक्युलर वेळेवर नाही करू शकणार अटेंड क्लास, तर हा आपले जितके लेक्चर्स होतील ते सगळे रेकॉर्डेड राहतील आणि त्याचा तुम्हाला एक्सेस सुद्धा राहील. ठीक आहे. हा सर. हा आपलं ऍप्लिकेशन, तर आपले सगळे लेक्चर तुम्ही आपल्या आपल्या टाइमच्या हिशोबाने बघा, तुम्हाला जेव्हा बघायचं आहे तेव्हा. फक्त माझं हे बरोबर. म्हणणं आहे, तुम्ही तो लेक्चर रेकॉर्डेड बघा की लाईव्ह बघा, हा तुम्ही रेग्युलर असले पाहिजे. रेग्युलर असले पाहिजे, बरोबर. त्याचा अभ्यास केला पाहिजे, सगळ्या टेस्ट दिल्या पाहिजे, एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. बस मग तुम्ही बरोबर सर. रेग्युलर असले की तुम्ही सिलेक्ट व्हा 100%. असं आहे. हा, कारण आता कसं प्री साठी तर 6 महिने राहिलेले आहेत आता, बरोबर. हा हा. आणि हा, कसं आहे की भारावर करण्यापेक्षा तुम्ही जे सांगाल किती करायचंय ते सगळ्यात बस महत्वाचं आहे, बस कारण बस बस स्वतःहून ते बघितलं ते तर ते लक्षात येत बिल- नाही काय की बिलकुल ते कुठपर्यंत असं चाललोय आहे. आपण. ते एक हा नाही धड आणि भारावर चिंध्या नाही करायच्या आपल्याला. हा आपण सर. एक एक धरून त्याला व्यवस्थित सिस्टमॅटिकली व्यवस्थित हा, करायचं. ठीक आहे. कारण फार कमी रिसोर्स मधून चांगला रिझल्ट येऊ शकतो, पण हो जास्त करत तेच ना. बसल्याने काय येत नाहीये आता. तुम्हाला पिन पॉइंटेड अभ्यास करायचा आहे, अननेसेसरी ज्ञान हम्म. म्हणजे स्कॉलर थोडी बनायचं आहे, ते नंतर बनाल लाईफ मध्ये, जेव्हा पण बनायचं आहे. Right. तुम्ही आता हा आधी सर. एक्झाम क्लिअर करा, ते इम्पॉर्टंट आहे की नाही? हो. ते हो सर. जास्त इम्पॉर्टंट. तसं श्री, ओके कुठून ओके. बोलत आहेस तू? कुठून जॉईन केला तू? कुठल्या शहरामध्ये? मुंबईवरून. मुंबईवरून. ओके. मुंबई. ठीक आहे. हा. ठीक आहे. ठीक आहे. ओके. ओके ओके. ओके सर, बरं. थँक्यू. हा. अजून कोणाला काही विचारायचा आहे प्रश्न? वेदाश्री, विजय, कल्याणी. तर तुम्हाला नंतरही काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्याला हे करू शकता, व्हॉट्सअप. आपण नंतर वन ऑन वन कॉलवर वगैरे कधी बोलून घेऊ. तर आपण सध्यापुरती मग ही मीटिंग आपण कन्क्लूड करू. ठीक आहे. तर येस सर. आल्याबद्दल धन्यवाद. आणि आपले दर संडेला अशा हे झूम कॉल्स होतील, ज्याच्यामध्ये आपण अ, वेगळे वेगळे टॉपिक्स घेऊ. जसं आज आपण केलं की ओव्हरऑल ही एक्झाम कशी क्रॅक करायला पाहिजे. ही रेकॉर्ड पण होत आहे, ही मी ग्रुपवर पण टाकून देईल. आणि पुढच्या संडेला एक वेगळा टॉपिक राहील, जसं की हिस्ट्रीची प्रिपरेशन कशी करायची, किंवा असं प्रत्येक संडेला वेगळा वेगळा टॉपिक राहील. ओके. तर आपण आता कन्क्लूड करूया. धन्यवाद. येस सर, थँक्यू. 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 ओके. थँक्यू सर. थँक्यू.